समाजकारण, राजकारणासह विविध क्षेत्रातील घटना घडामोडींचं सडेतोड विश्लेषण गेल्या 32 वर्षातील पत्रकारितेच्या अनुभवातून ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक अनिल चव्हाण यांच्या लेखणीतून जे असेल ते थेट जनतेच्या दरबारी, जनतेसमोरच होऊन जाऊ द्या सोक्ष मोक्ष। धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून श्रीकांत धिवरे यांनी नुकतीच सूत्रे हाती घेतली। नव्या दमाच्या या सिंगम अधिकाऱ्याने जिल्ह्यात येताच कारवाईचा धडाका लावलाय। रात्रीतून अवैध धंद्यांचे कारखाने उद्ध्वस्त करणे सुरू केले। त्यांच्या या कारवाईचे स्वागतच आहे, पण एवढ्याने होणार नाही। या जिल्ह्यात त्यांना अनेक फळ्यांवर एकाच वेळी काम करावे लागेल। अवैध धंदे, गुन्हेगारी आणि गुंडगिरी निपटून काढतानाच पोलीस डिपार्टमेंट मधील अंतर्गत घडी ते बसवतील काय? धुळे जिल्ह्याची डागाळलेली प्रतिमा उजळून निघेल काय? यावरच आपण आज बोलणार आहोत। नमस्कार, मी अनिल चव्हाण। आपण बघत आहात झेप मराठीवरील सोक्ष मोक्ष। मित्रहो, धुळे जिल्हा पुन्हा चर्चेत आहे। यावेळी चर्चा मात्र पोलीस डिपार्टमेंट मधील अंतर्गत वादाची, अधिकाऱ्यांमधील कलहाची, कायदे धाब्यावर बसवून पोलीस अधिकाऱ्यांच्या झालेल्या अदलाबदलीची आणि अल्पावधीत अधीक्षक संजय बारकुडे यांना हा जिल्हा सोडून का जावा लागला याची आहे। संजय बारकुडे तर बदलून गेलेत, पण त्यांनी पाडलेले पायंडे असेच पुढे सुरू राहणार काय? त्यांच्या गुडबुक मध्ये असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आता काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस डिपार्टमेंट मध्ये बाहेरच्या व्यक्तींचा वाढलेला हस्तक्षेप। नवीन आलेले पोलीस अधीक्षक मोडून काढतील काय? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला नजीकच्या काळात धिवरे यांच्या कार्यशैलीतून दिसतीलच। पण मुद्दा आहे तो धुळे जिल्ह्याच्या डागाळलेल्या प्रतिमेचा। धुळे जिल्ह्याला मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांच्या सीमारेषा आहेत, त्यामुळे अवैध धंद्यांचं प्रमाण स्वाभाविकच मोठं आहे। आजपर्यंत कोणालाही हे पूर्णतः थांबवता आलेलं नाही। बनावट मद्य, गावठी कट्टे आणि दोन राष्ट्रीय महामार्गांमुळे महामार्गात लगत चाललेले अवैध धंदे थोपवण्याचं मोठं आव्हान श्रीकांत धिवरे यांना पेलावं लागेल। याशिवाय धुळे शहराला दोन मोठ्या जातीय दंगलींचा इतिहास आहे। त्यातल्या त्यात काही राजकारणी, काही स्वयंघोषित समाजसेवक आणि काही गुन्हेगारांशी खाकीची घट्ट मैत्री झाल्याने पोलिसांबाबत आम जनतेतला विश्वास खालावला आहे। अशा साऱ्या पार्श्वभूमीवर नव्याने आलेले श्रीकांत धिवरे हे आपली छाप कशी पाडतात याबाबत उत्सुकता आहेच। खरे तर या जिल्ह्यात यापूर्वी अनेक पोलीस अधीक्षकांनी आपल्या कामाची छाप पाडली, त्यामुळे आजही लोक त्यांना विसरलेले नाहीत। मग त्यात सुरेंद्र पांडे असो, सुरेश खोपडे, RK साय, संदीप बिश्नोई, रवींद्र सिंगल, सुनील कोल्हे, प्रदीप देशपांडे, अखिलेश कुमार, S चैतन्य आणि चिन्मय पंडित यांची नावे आवर्जून घ्यावी लागतील। तसे या जिल्ह्यातील जनतेने विजय चव्हाण, साहेबराव पाटील, शशिकांत शिंदे, प्रवीण पाटील आणि नुकतेच बदलून गेलेले संजय बारकुडे यांचीही कारकीर्द बघितली। आपण याच्या फार खोलात जाणार नाही, कारण या जिल्ह्यात बदली होऊन आल्यानंतर नवीन अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या जिल्ह्याचा इतिहास, भूगोल समजून घेण्याचा प्रयत्न केला असेलच। असो, नवीन अधीक्षक धिवरे यांनी धडाकेबाज कारवाई सुरू केली। रात्रीतून अवैध धंद्यांचे कारखाने उद्ध्वस्त केले। पण हे सारे कारखाने एका रात्रीत तयार झालेत का? मग आतापर्यंत डिपार्टमेंटला हे दिसत नव्हतं काय? हा प्रश्न आम जनतेला पडणं स्वाभाविक आहे। विशेष म्हणजे आज नवीन SP सोबत जे कारवाईला जात आहे ते अधिकारी तर या आधीपासून या जिल्ह्यात कार्यरत आहेत। मग त्यांना हे धंदे दिसले नाहीत काय? कोणाच्या आशीर्वादाने हे धंदे सुरू होते? नवीन साहेबांच्या नजरेत हिरो होण्यासाठी तर ह्या कारवाया होत नाहीत ना। आतापर्यंतचा अनुभव असा आहे, नवीन SP आले की अवैध धंदे बंद होतात, धडाधड कारवाया सुरू होतात, दरारा निर्माण केला जातो। साहेब फार स्ट्रिक्ट आहे, कोणाचेच ऐकत नाही असं जाणीवपूर्वक पसरवलं जातं। आणि मग नंतर काय होतं हे सारं हा जिल्हा शांतपणे बघतो।
आम माणसाला कोणाचा त्रास नाही म्हणजे सारे काही आलबेल चाललं आहे असं समजण्यात काही अर्थ नाही. एवढ्याने कसे चालेल? या जिल्ह्यात पिढ्याने पिढ्या बर्बाद होत चालल्या. आपली मुले बाहेर शिकायला टाकावी लागतात असं का? या शहरात गुंडगिरीमुळे बाहेरून मुली नांदायला येत नाहीत. परिणामी मुलांचं वय वाढत चाललंय. ही एक मोठी सामाजिक समस्या बनते. याकडे कोणी गांभीर्याने बघणार आहे की नाही? हे चित्र बदलवणार कोण? हाताला काम नाही म्हणून मग तरुणाई अवैध धंद्याकडे वळते असं सांगितलं जातं. डिपार्टमेंटशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले जातात आणि मग खाकीतले काही मसीहा, देव माणूस, अनेकांचे आश्रयदाते यांच्या डोक्यावर हात ठेवतात आणि संगनमताने राजरोसपणे अवैध धंदे सुरू राहतात. ही साखळीच आहे. गेली अनेक वर्ष ही अशी सुरू आहे. फक्त या साखळीतल्या कड्या बदलतात एवढंच. एकटे धिवरे साहेब हे सगळं चित्र बदलतील असं नाही, पण कोणाला तरी केव्हा तरी सुरुवात करावी लागेल. पोलीस डिपार्टमेंट आणि राजकारण डिपार्टमेंट आणि काही सामाजिक कार्यकर्ते यांच्यातील अंतर जाणीवपूर्वक राखावं लागेल. सोशल पोलिसिंगच्या नावाखाली वाढदिवसांना हजेरी लावत फिरणं हे एसपीचं काम नाही, हेही समजून घ्यावं लागेल. जेव्हा गुंड, मवाली, 2 नंबरवाले किंवा काही उपद्रवी राजकारणी यांच्यासोबत एसपीचे फोटो छापण्याला लागतात ना, तेव्हाच खाकीची खऱ्या अर्थाने दहशत संपलेली असते. बाहेरच्या व्यक्तींची पोलीस ठाण्यामध्ये उडबस सुरू होते. अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा याचा सारांश काय हे आम जनतेलाही कळून चुकते. कोणी बंगल्यावर तर कोणी बागेत, कोणी माडीवर तर कोणी गडीवर हजेरी लावतात ना, तेव्हा आपला रिमोट दुसऱ्याच्या हाती गेलेला असतो. मग कोणाला कोणी आणले याची चर्चा सुरू होते. कोणाला कोणी बसविले हे उघडपणे बोलले जाते. बाहेरच्या व्यक्तींचा हस्तक्षेप वाढतो. कलेक्शनचे सेंटर सुरू होतात. पोलीस डिपार्टमेंटचा प्रवास मग कधी आरटीओच्या ट्रकमधून, तर कधी पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांमधून, कधी महामार्गावर धावणाऱ्या ट्रॉलांमधून, तर कधी काळ्याकुट्ट पण चकाकणाऱ्या ट्रॅव्हल्समधून सुरू होतो. धिवरे साहेब, आपल्याला कोणत्या वाहनातून प्रवास करायचा आहे? आपलं सरकारी वाहन चांगलं आहे, हे सन्मानाचं आणि स्वाभिमानाचं आहे. खरं सांगू तसा हा जिल्हा खूप चांगला आहे. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना डोक्यावर घेतो, पण चुकणाऱ्याला पायदळीही तुडवतो. काही अधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या सीमेपर्यंत सोडायला जातो, तर काहींना रात्रीतून पळून जावे लागते अशी वेळही आणतो. धिवरे साहेब, आपण चांगले काम कराल तर धुळे जिल्हा आपल्यालाही डोक्यावर घेईल, मानाने मुजरा करेल. फक्त तुम्ही कोणासमोर मुजरे घालू नका एवढीच माफक अपेक्षा आहे. तुर्तास एवढेच. पुन्हा भेटू एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा. अशाच नव्या व्हिडिओसाठी झेप मराठीला सबस्क्राईब करा.